हाय, हॅलो. मी सिद्धी. माझ्या ब्लॉग चॅनल स्वागत आहे. तर आज होता मंगळवार आणि आज अनुदिदीचं केळवण आहे. तर त्यासाठी आता आम्ही जाणार आहोत. तर ही आत्ता 10:30 वाजलेत आणि सकाळपासून मी सगळे ब्लॉग केला आहेत. तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. आणि सकाळी नाश्ता वगैरे सगळा झाला, अंघोळ झाली, आवरून वगैरे झालं आणि बाहेर आलो. बाहेर आल्यावर बाबा आता गाडी धुवून काढतायत आणि इथे झाडांना पण पाणी घालत होते, कारण ऊन खूप पडलं होतं आणि झाडं पण सगळी सुकली होती. मग त्यांना पाणी वगैरे घातलं आणि पाणी घातल्यानंतर खूप छान दिसली झाडं पण आणि गाडी पण स्वच्छ झाली. आणि त्याचबरोबर आज माती पण खूप उडत होती, म्हणून पाणीसुद्धा पण मारलं. तर इथे बघा, इथे आंब्याच्या झाडावर खूप सारे माकडं आले होते, कारण आंबे खायला येतात. आणि इथे बघा, शिव त्यांना मारत होता, म्हणजे त्याला मारायला येत नाही पण तो प्रयत्न करत होता. आणि एकदा माकडे आले की सगळे आंबे खाऊन जातात, तोडून जातात आणि खूप नुकसान होतं. तर त्यासाठी बॉम्ब वगैरे लावतो आणि त्यांना पळवून लावतो, कारण तिथेच एक शेजारी खूप मोठं झाड आहे. मी तुम्हाला एखाद्या ब्लॉगमध्ये तुम्हाला शेअर करीन. मग तिथे ते राहायला येतात. मग तिथे शेजारीच असल्यामुळे ते आंबे वगैरे खायला येतात आणि मग दिवसभर तिथे लक्ष ठेवायला लागतं. तर आम्ही माकडांना घालवलं. तर मग संध्याकाळच्याला गजरा ओवायचा होता. तर त्यासाठी आता मी ते आबोलीची फुले तोडते. खूप आबोलीची फुलं होते, गुलाबाची पण फुलं होते आणि मोगऱ्याची पण होते. पण बाकीचे ते 2-2च निघाले, पण आबोलीची भरपूर निघाले. तर त्याचाच मी गजरा केला आणि त्यासोबत शिवशांबू पण होते माझ्या मदतीला तोडण्यासाठी, कारण आजूबाजूला खूप काटे होते आणि वेळ पण नव्हता तेवढा तोडण्यासाठी. लवकर सगळं करायचं होतं. तर इथे खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलांची झाडे आहेत, फळांची आहेत, आंब्याची पण आहेत. तुम्हाला मी एखाद्या ब्लॉगमध्ये सगळं काही असेल ते शेअर करते. तर जास्वंदाचे, मोगऱ्याचे खूप वेगवेगळे, मला तर आठवत नाही, पण तुम्हाला मी दाखवेन नक्की. तर ते सगळं माझं झाले आणि आम्ही आलो होतो टेरिसवर. आणि ते शेजारी काहीतरी चाललं होतं, तर ते तुम्हाला दिसणार नाही, उन्हामुळे ते काळं झालं. परत मी टेरिसवरनं खाली आले आणि ते गजरा उडण्यासाठी बसले होते आणि गजरा उडून झाला आणि ते थोडी फुलं राहिली होती, पण ते जरा कोमुजलेली, पण त्याचा गजरा काही केला नाही. एवढ्या फुलांचा केला गजरा. हा गजरा कसा झाला आहे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. परत जेवण वगैरे सगळं झालं आणि ते केळीचं पान करायला मागण्यासाठी आले. केळवणासाठी मागं डेकोरेशन करायचं होतं, त्यासाठी केळीचं पान लागणार होतं. मग ते नेण्यासाठी मी आले होते इथे. तर इथे मी मोठे 2 पानं बघून मी ते पाने तोडले. तर आता ह्याला धुवून वगैरे मग त्याच्यावर काही ते डेकोरेशन करायचं ते करणार आहोत. आणि इथे नाही तर जिथे केळवण करायचं आहे मावशीच्या घरी, तर तिथे जाऊन आता आम्ही करणार. आणि डायरेक्ट आता मी जाते ब्लॉग केला, कारण आधीमध्ये काही केला नाही, कारण खूप गडबड झाली होती जायची. पण आता आम्ही आवरलो आणि निघालो होतो मावशीच्या घरी पलूसला. तर पलूसमध्ये कोण कोण राहतं नक्की मला कमेंट करून सांगा. तर आता मी कडेगाववरून पलूसला जाणार होतो. तर तुम्ही मागचे 1-2 ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल, मी पलूसला आले होते आणि ज्यावेळी मी नवीन यूट्यूब चॅनल खोलला होता, तर पहिला व्हिडिओ मी पलूसच्या यात्रेचाच टाकला होता, तुम्ही तो नक्की पहा. तर आज होता 14 एप्रिल. तर त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होती. तर त्यासाठी खूप रस्त्याने कार्यक्रम चालले होते आणि खूप सारे त्यांचे पोस्टर वगैरे लावलेले पण होते.
तर इथे आपण पोचलो होतो पलूसमध्ये. तर आता आम्ही इथे पोचलो आणि जे आपण मगाशी दुपारी केळीचं पान आपण तोडलं होतं तर त्याच्यावरच आता आपण डेकोरेशन करतो इथे. तर मामीनी आणि मावशीनं इथे केळीच्या पानावर ते काहीतरी लिहित होते. आणि हा बघा, हा आहे प्रतीक, हा आहे मावशीचा मुलगा. तर इथे आम्ही चहा पीत होतो. आणि हे बघा, ही आहे अनु दीदी, ती तोंड लपवते, लाजत होती खूप. आणि हे शिवशांबू आणि हा प्रतीक. तर खेळण्यासाठी आता आम्ही इथे डेकोरेशन करतोय. आणि हे बघा, नवरीचं करते डेकोरेशन. आणि इथं आम्ही फुलांचं करतोय. आणि फायनल रिझल्ट तुम्हाला डेकोरेशन झाल्यानंतर दाखवते. आणि डेकोरेशन कसं वाटतं तेही तुम्ही सांगा. जे आपण केळीचं पानावर जे लिहित होतो ते काही लिहून झालं नाही, कारण ते लिहिता मधनंच फाटलं. पण ते खराब दिसत होतं म्हणून मावशीने दुसरं तयार आणलं. आणि हा व्हिडिओ प्रतीकनं केला आहे. नक्की सांगा त्याने कसा केला आहे ते. आज अनु दीदीचं केळवण आहे. नाही बरोबर आहे. ही अनु दीदीची मम्मी, म्हणजे माझ्या मम्मीची मावशी. हाय म्हणा, हाय म्हणा, हाय म्हणा. इकडे बघ. हाय बोल, हाय बोल, हाय. आज काय चाललंय? आज कुठली काय म्हणला? केळवण. त्यामुळे केळवण केली. आणि हे बघा, हे आमचं फायनल डेकोरेशन. हे सगळं हे डेकोरेशन कसं झालंय नक्की कमेंट करून सांगा. आणि अनु दीदीची एंट्री
आणि पुढचं काय एंट्री हे सगळं मी शॉर्टमध्ये टाकेन. तर हा बघा शिव रुसून बसलेला मगाशी आणि आता बघा कसा हसतोय. आणि ते झोक्यामध्ये तो खूप मस्त आरामशीर बसला होता. आणि हे घराचा आजूबाजूचा परिसर. तर इथे आणि तिचं आवरून झालं होतं आणि इथं आम्ही फोटो वगैरे काढायला आलो होतो. आणि दीदी कशी दिसते ते कमेंट करून सांगा. आणि ते बघा इथे आता तिची एंट्रीची तयारी म्हणजे व्हिडिओ काढायचे होते, तर त्यासाठी आता आमची तयारी चालली होती. तर तिची एंट्री वगैरे सगळी करून झाली, फोटो काढले आणि आता ती जेवायला बसली. आणि खूप उशिरा आलेला हा आशिष भैया, तर त्याला व्लॉगमध्ये घेतला आणि आम्ही असेच बोलत बसलेलो. आणि इथे आम्हाला आता रील करायची होती, तर त्यासाठी आम्ही आता रीलसाठी गाणी शोधत होतो. आणि ते मावशीच्या घराच्या शेजारी एक तर हे काका आहेत, ते सुधीर काका आहेत. आज मी त्यांना पहिल्यांदा भेटले, खूप छान वाटलं भेटून. आणि बाकीचे पण होते, त्यांना पण खूप छान वाटलं भेटून आणि खूप मजा आली. दरवर्षी मी येते त्यावेळी आम्हाला खूप मजा येते. आणि आता आम्ही चाललो होतो घरी. तर सगळ्यांना टाटा बाय बाय करून तर आता आपण आलो आहोत काकांच्या दुकानामध्ये. आणि ते आता आपण आईस्क्रीम खाणार आहोत. जर तुम्ही पोलूसमध्ये राहत असाल तर तुम्ही काकांच्या दुकानामध्ये नक्की भेट द्या. तर आता आम्ही ते कुल्फी घेतले आहे खाण्यासाठी. आणि हा बघा आणि हे बघा आशिष दादा आणि श्री दादा. तर आमचं आईस्क्रीम खाऊन झालं, तर आता आम्ही चाललो होतो कडेगावला घरी. आणि आमच्यासोबत अनुदीदी, आई आणि बाबासुद्धा पण आले होते. अनुदीदी आणि बाबा मावशीच्या गाडीमध्ये येत होते. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.